हाय, वेलकम टू अद्विकाज किचन। आज आपण रसरशीत असे मऊ मुलायम सॉफ्ट गुलाबजामुनची रेसिपी करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी सुहानाचं गुलाबजामुन मिक्स पीठ घेतलेलं आहे। 200 ग्रॅमचं पाकिट आहे एक। ते आपण म्हणजे तयार पिठाचेच बनवणार आहे गुलाबजामुन। पाकिट फोडून आपल्याला ते सर्व पीठ एका परातीमध्ये टाकायचं आणि सर्व आपल्याला हाताने पहिल्यांदा त्याच्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आणि नंतर आपल्याला पाऊण वाटी दूध घालायचं। दूध थोडं थोडं टाकून आपल्याला ते सर्व मळून घ्यायचं। दूध आपल्याला एकदम घालायचं नाही। मी सुरुवातीला चमच्यानेच सर्व मिक्स करून घेतोय। नंतर राहिलेलं थोडंसं दूध त्याच्यामध्ये टाकायचं आणि पुन्हा एकदा ते सर्व मिक्स करून घ्यायचं। नंतर आपल्याला ते हाताने मळून घ्यायचं। दूध तुम्ही कमी जास्त करू शकता। जास्त पातळ असं आपल्याला हे पीठ बनवायचं नाही। एकदम मऊ सॉफ्ट असं ते मळत मळत आपल्याला ते मऊ मुलायम बनवून घ्यायचं। पाहू शकताय माझा हात एकदम क्लीन आलाय। इतकेपर्यंत आपल्याला ते मळून घ्यायचं आहे। आपलं पीठ मळून झाले आपण हे थोडा वेळ रेस्ट करून घ्यायचं। आपलं पीठ रेस्ट होते तोपर्यंत आपण गुलाबजामुनचा पाक बनवून घेऊया। त्याच्यासाठी मी 3 कप साखर घेतलेली आहे। त्याच कपाने आपल्याला जेवढी साखर तेवढं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। हे सर्व एकदा हलवून घ्यायचं। पाकाला एक उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 वेलची बारीक करून टाकून घ्यायच्या। नंतर केसरच्या काड्या टाकलेल्या आहेत मी एक 5-6। पाक इथं तयार झालेला आहे। पाक आपल्याला इथं एक तारी असा काही बनवून घ्यायचा नाही। फक्त थोडंसं चिकट झालं ना गॅस आपला बंद करायचा आणि ह्याला आपल्याला झाकून ठेवायचं। आपलं पीठही छान असं भिजलेलं आहे। नंतर आपल्याला आणखीन एक थोडंसं ह्याला अजून मळून घ्यायचं मऊ असं आणि नंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। अशा पद्धतीने आपल्याला हे मळून घेतलं ना ह्याच्यावरती चीर वगैरे असं काही पडत नाही आपल्या गोळ्यांना। मी तर निम्मे गोळे बनवून घेतलेले आहेत। ते आपण तळून घ्यायचे। नंतर मी थोडे बनवून घेणार आहे म्हणजे ते सुकत नाहीत आपले। तेलही आपलं तर गरम झालेलं आहे। मी सर्व गोळे ह्याच्यामध्ये टाकून घेते। आपल्याला हे सर्व हळू असं सुट्ट करून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूने आपले हे गुलाबजामुन छान असे भाजले जातात। पाहू शकता आपले इथं गुलाबजामुन तळून तयार झालेले आहे। हे आपल्याला डायरेक्ट पाकात टाकायचं। पाक आपला असा नॉर्मली गरम पाहिजे आणि ते कढईतून काढून डायरेक्ट आपल्याला हे पाकामध्ये टाकून द्यायचं आणि प्लेट झाकून ठेवायची। नंतर राहिलेले गोळे मी इथं बनवून घेतलेले ते तळून घेतोय। ते गोळे आपले तळून झालेले आहे तोपर्यंत आपले पहिले गुलाबजामुन इथं पाहू शकता एकदम त्याचे दुप्पट तिप्पट साईज वाढलेली आहे। पहिले गुलाबजामुन आणि आताचे गुलाबजामुन तुम्ही पाहू शकता आपले किती गुलाबजामुन असे छान असे फुगलेले आहेत आणि त्यांनी पाक छान असं शोषून घेतलेला आहे। त्याची साईज आपली तिप्पट झालेली आहे। सर्व आपले गुलाबजामुन इथं पाकामध्ये छान असे मुरलेले आहेत। पाहू शकता एकदम रसरशीत असा आतमध्ये पूर्ण पाक त्याचा गेलेला आहे आणि गुलाबजामुन देखील मऊ सॉफ्ट असे झालेले आहेत। अशा पद्धतीने तुम्ही
मस्त असे इन्स्टंट गुलाबजामुन करू शकता. काही काहींचे इन्स्टंट गुलाबजामुन असे बनवताना पाक बिघडतो, नाहीतरी गोळ्यांना अशा चिरा जातात, व्यवस्थित गोळे आपले बनत नाहीत. इथं मी सर्व काही टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या फॉलो करून तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.